वेगवेगळ्या लोकांशी आपण बोललोय. मगाशी सुद्धा आपण संवाद साधला. आपल्यासोबत एक छोटा मुलगा आहे, त्याच्याशी आपण मगाशी बोललो होतो. पपेट आहे. पपेट, माझ्या मते मला तुझं नाव माहिती आहे. तुझं नाव बनी आहे, बरोबर? यस, खरोखर खरोखर. मला कसं कळलं नाव? तुम्ही पत्रकार, तुम्हाला सगळं माहिती असतं. बरं, तू आंदोलन बघितलंस, काय वाटलं तुला आंदोलनामध्ये? झेनझी रस्त्यावरती, तू कुठलं जनरेशन आहेस ते पहिलं मला. झेंझीच आहे आणि झेंझी खतरनाक आहे, डेंजर आहेत, सगळ्यांना पटकन मारणार. फक्त मला एक अपील करायचं या लोकांना की प्लीज कृपया करून तुम्ही वोटर आयडी बनवा. वोटर आयडी बनवा, यांना दाखवून द्या की सरकार कोणाचं असलं पाहिजे आणि कोणाचं नाही. बनी ऐक माझं, की तुला काय वाटतं याच्या पुढे आता काय झालं पाहिजे? कारण आंदोलन झालं, राजीनामा झाला, पुढे काय वाटतंय तुला, काय करायला पाहिजे? झेंझींनी राजकारणामध्ये पण उतरलं पाहिजे. हे सगळे सत्ताधारी सगळे फक्त बसलेले आहेत. झेंझींनी राजकारणात उतरून हे राजकारण नीट केलं पाहिजे. पण लोक म्हणतात बनी की हातातलं पपेट होतात लोक. तुला आवडेल का कोणाच्या हातातलं पपेट होशील का कधी? मी ऑलरेडी आहे. तुम्हाला सांगतोय माझ्यासारखं बनू नका. तुम्ही स्वतःच्या पकड बना, स्वतःच निर्णय घ्या की कोणाला ठेवायचं आणि कोणाला काढायचंय. तू आज उद्धव ठाकरे, राज ठाकरेंचं भाषण ऐकलंस का? हो, ऐकलं ना. काय वाटलं? राजकीय होतं की नव्हतं? नाही नाही, राजकीय नाहीये. त्यांनी युवांना सांभाळून घेतलं आणि मला असं वाटलं नेहमी उद्धव साहेब आणि राज साहेब नेहमीच युवांना सांभाळून घेतात, युवांना समजून घेतात. काय सांगशील तरुणांना? तुझ्याकडनं काय मेसेज देशील? तरुणांना सांगतोय अभिजित दिक्केसारखं बना, मोडेन पण वाकणार नाही आणि असेच लढत राहा. पुढे पण आपल्याला मिळतील. आपण त्याच्या मित्राशी बोलणार आहोत. मित्रा, जे पपेट तुझ्या हातामध्ये सगळं तू बोलत होता, तुझं नाव काय? माझं नाव विनय नातेकर आहे. कुठनं आलंयस? मी नवी मुंबईमधून आलोय. काय नक्की भावना होती? एक वेगळी कन्सेप्ट घेऊन तू आलास इथे, लोकांशी संवाद साधतोस. बघितलं सगळे तुला गराडा घालून इथे आहेत. काय वाटतं बोलताना? लोक काय म्हणतात तुला? मी आधी पुण्याच्या पण मोर्चाला होतो, तेव्हा तर काय एवढं झालं पण नव्हतं, तरी पण मी सपोर्टिव्ह होतो. कारण आज नवीन बदल येण्याची खूप गरज आहे. तेच राजकारणी, तेच सगळ्या गोष्टी चालू आहे आणि चिखल झालेले अख्ख्या महाराष्ट्राचा पण. आणि अशा प्रकारे आपले जे युवा आहेत त्यांना प्रोत्साहन देऊन आपण युवांना पुढे आणलं पाहिजे राजकारणामध्ये सुद्धा. तर हा बदल घडू शकतो. आणि वोट देताना थोडंसं विचार करा आपण की कोणाला वोट देतो, कोणाला नाही ते. थँक्यू बनी, तुझे पण आभार. थँक्यू साहेब. पुढारीचा जय असो.